हाय गाईस, तर आता मी आणि दादा जातोय चिंचोटी वॉटरफॉलला. तर बघत राहा व्हिडिओ. इथून सरळ जायचं. वाटतं काय पाऊस पडणार नाही, पण दादा आता रेनकोट घालतोय. तयारी केलेली बरी, मध्ये गाडी थांबवली, पाऊस पडला तसा नको व्हायला. रेनकोट घालून झालेलं आहे, पण आता सरळ जायचं आहे हायवेला. समोर बघा मस्त एकदम ढग जमा झाले आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. हां पावसाच्या दिवशी पाऊस नाही, पण आता मी जाणार आहे पावसाच्या दिवशी. यस, राहुल माझा भाऊ आता पाण्यात भिजायचं त्यांनी ठरवलंच आहे, मग तो नेहमी भिजायला तयार असतो. यस, मला जरा भीती नाही आवडतं त्याला भिजायला. कॅमेरा करून आहे ना लेफ्ट मारायचं आहे, लेफ्ट मारून तो सरळ सरळ यायचं आहे आणि इथून आता हायवे रोड भेटणार आहे आम्हाला. हायवे रोडतून टर्न बी नाही मारायचा, लेफ्ट राईट सरळ जायचं आहे, एकदम सरळ, फुल सरळ आहे. समोर NH48 हायवे आहे. समोर मंदिर आहे, आता मंदिरचं गेट आहे. हां चालू आहे. मजबूत जबरदस्त गड्डे आहे इथे. हां सरळ एकदम सीधा डोंगरेश्वर आलेला आहे. गड्डे आहे. हां आयला मग गाडीचा बॅलन्स चांगला पाहिजे. तर जबरदस्त गड्डे इथे आलेलो आम्ही ओंकारेश्वरच्या रोडमध्ये. हां, इथून आता मॅप बघता बघता आम्ही जाणार आहे सरळ सरळ एकदम. तुम्ही येताना अवकाश या, लय गड्डे इथे. इथून हे संपलेलं आहे राहणारी वस्ती. इथून आता जंगल सारखा एरिया येणार आहे, इथून आता वरती जायचं आहे. डोंगरेश्वर सारखा रस्ता वाटतो ना. जबरदस्त ऑफ रोडिंग होते. गर्दी बघा, गर्दीच गर्दी इकडे एकदम. कोंबडे भेटले कापायला बघा, मस्त एकदम हिरवं हिरवं एकदम सुंदर एकदम आजूबाजूला मस्त वाटतं. लोक आता येतात. जमते ना कमी चालू. अरे मी चालू चालवतो ना भाई, पाठी बसून आहे माझा. पूर्ण ऑफ रोडिंग आहे. कसं ऑफ रोड आहे, एकदम सावकाश जायचं आहे. रस्ताच नाही, दगडी आहे, दगडी आला तुंगारेश्वरची नदी. वा, नवीन ब्रिज बांधला इथे रे. हा ब्रिज. हा कुठला ब्रिज आहे? नवीन बांधला. ते माहिती आहे, पहिले लोक चालत जायचे ना इथून, म्हणजे ते पाण्यावरून चालायचे. हा बरोबर, इथून पाण्यातून जायचं. हां इथून आपल्याला जायचं आहे. जरा माकडं पण असतात, म्हणून सांभाळून यायचं. काय पण खायचं दिसतं तर. कुठला रोड बोलतो? तुंगारेश्वर रोड. तुंगारेश्वर पूर्ण वाट लागलेली आहे.
इथूनच तुंगारेश्वर रोडतूनच आम्हाला चिंचोटीला जायचं आहे. फ्री आहे का तिकीट पैसे लागतात काय माहिती. वा नवीन नवीन ब्रिज बांधलेले इकडे मस्त पैकी. हे आताच बांधला आपण ब्रिज, पहिला नव्हता. म्हणजे होता असेल पण असा काय काम चांगला केला आता. गाडी भले काय पण दगड एवढी. हां मला वाटतं गाडी पुढे जाणार नाही. बघूया जाते काय नाही. बघूया पुढे आहे काय आता. हां कारण पार्किंगची गरज आहे आता. बघूया तरी जाते काय नाही. गाडीची वाट लागणार दुसरा काय नाही. गाडी जाईल कुठे पण ट्रॅकिंगच्या हिशोबाने गाडी समजा. हां ट्रॅकिंग होते तशी गाडी चालवते आपण. जातात काय काय लोक. गाडीची इंजिन वगैरे सीट वगैरे असं वाट लागेल. गाडीचा खर्च होऊ नये म्हणून मी आयडिया तुम्हाला देतो. गाडी पार्किंग लावली तर बरं आहे. आवाज येतोच ना रे माझा. हां येतोय ना चांगलं येतोय पूर्ण क्लिअर. तर आता बघा तुम्ही ॲडव्हेंचर तर आहे. आमची हवा नित्य पण ॲडव्हेंचर आहे. परवा सर्व्हिसिंग केली गाडी, आता परत सर्व्हिसिंग करायची पाळी येणार आहे. तेव्हा गाडी खाड खूड खाड आवाज येते. भिजून आलेले दिसतात लोक. असे कॅमेऱ्याकडे बघतात जसं की काहीतरी वेगळंच आहे. गाडीचे सर्व्हिसिंग पाळी घेणार खरंच वाटतंय. जाएंगे जाएंगे जा सकते. जितना जितना होता है उतना देख सकते. गाड़ी रखने की जगह ही नहीं, इसे जाना ही पड़ेगा. हाँ आ रहे कुछ लोग जा रहे. येतात आहे लोक कसे कसे असेल रस्ता. हां जेवढं तिथे ठेवायला जागा होती पण आम्हाला वाटतं पुढे जाऊया. म्हणजे आम्हाला जसं जाण्याचा मार्ग दिसतोय तसं आम्ही जातोय. एक जर जाण्याचा मार्ग भेटला नाही तर मग गाडी ठेवून आम्हाला वरती चढत जायला लागेल. मला वाटतं तुंगारेश्वरला जावं लागेल. हा रस्ता काय चिंचोटीला चिंचोटीला जाण्यासाठी तर चालतच जायला लागेल असं वाटतं मला. पण गाडी लावायची कुठे तो प्रश्न आहे ना. विषय तो आहे. विशेष विषय आहे. हे बघा लोक इकडे विसरले वरती. बघा जरा पिकनिक जरा थोडीशी पिकनिक बघा यांची पॉईंट. वा लोक आपले कुठे पण एन्जॉयमेंट शोधतात. येस एन्जॉयमेंट बघा इथे. हे बघा कॅमेरा लावून आहे कॅमेरा चालू आहे ना. हां दिसू दे. हां लोक कुठे पण एन्जॉयमेंट करतात. हां बघा इथे पण मस्त एन्जॉय करतात ते लोक. गाडी डोंगर जाते. पुढे डोंगर दिसतोय. आता आम्ही डोंगरावर चढतोय. गाडी लावायला पाहिजे होती. आता पण काय झाली आता. मी तर वाटतं पहिल्यांदा वरतीपर्यंत आणली नाही तर मी गाडी खालीच लावतो. हां मला पण तेच वाटतं. बघा पुढे पूर्ण डोंगर आहे. तर जाऊ दे चढती तर आहे तेवढं चढूया. जेवढी चढते आम्ही तेवढं चढवणार. असं इथं पण चढण आहे. ॲक्च्युली मी पहिल्यांदा वरपर्यंत आलो आहे. नाहीतर मी 2-3 वेळा आलो आहे तर गाडी खालीच लावली होती. ह्या टायमाला वरपर्यंत आणतोय. इथे पण एका लोकांनी लावली आहे गाडी. एवढा 100% येईल. आपण मंदिरात जाणार आहोत. अशा ठिकाणी बाईक चांगली धावेल का ॲक्टिवा धावेल. मला वाटतं बाईक चांगली धावेल का. टायर मोठे ना. सस्पेन्शन कार पण काय गाड्या येतात आहे आमच्या मागून. कार पण जातात आहे कसे कसे.
आईच्या गावात आमचा प्लॅन चेंज झालाय गुगल मॅपमुळे. रस्त्याला जात होतो इथे चिंचोटीला, पण बघता बघता कसं काय माहिती तुंगारेश्वर रोडला आलो. तर आता आम्ही विचार केलाय, आपण अर्धा डोंगर पार केला. आम्हाला वाटलं चिंचोटी रोडला आहे पण तुंगारेश्वर रोडला होतो. तर आम्हाला असं वाटत होता की जरा इथून काहीतरी कनेक्शन असेल चिंचोटीला जायला, पण काय नाही. तर आता आम्ही आलो आणि गाडी खाली लावली जरा इथेच आणि आता आम्ही चालतोय. आता बघा तुंगारेश्वर मंदिर बघून घ्या. पावन मंदिर आहे, महादेवांचं मंदिर आहे. शिवशंभू मंदिर आहे. एन्जॉय करा. इथून थोडंसंच लांब आहे तुंगारेश्वर. म्हणजे डोंगर बघू शकतात. हा डोंगर आहे डोंगर. आता नेटवर्क पण नाही तर आम्ही बघू शकतो चिंचोटी किती किलोमीटर आहे. तर इथून पण तसं लांबच आहे, पूर्ण काहीतरी 4 किलोमीटर आहे तुंगारेश्वरतून. तर आता आम्ही ठरवलं आहे तुंगारेश्वरतूनच रिटर्न जायचं. नेक्स्ट टाईमला चिंचोटीला जाऊ बरोबर एकदम आणि जरा लवकर निघू. वांद्रे लेकला जाऊया. वांद्रे लेकला पण जायचा विचार होता पण ते तर 34 किलोमीटर 35 किलोमीटर आहे. तर बघू तुंगारेश्वरला जातोय. मी मागच्या वर्षी गेलो होतो, तो व्हिडिओ पण आहे यूट्यूबवर. तर पण तिकडे आम्ही वॉटरफॉल बघितला नाही, तुंगारेश्वर मंदिरच्या वरती एक आहे. तर आता आम्ही तिकडे जाऊन बघू, ते पण दाखवतो तुम्हाला. तिथे भिजणार ते सर्व दाखवतो. इकडे माकडं पण आहे, पटकन पकडतील. लवकर यावं लागेल परत. का काळोखात झाल्याच्या आत. किती वाजले? 5:17. 6:30 पर्यंत निघू. काय 6:30 पर्यंत? काय 6:30 पर्यंत निघूया. 6:30 नाही, त्याच्या आधी निघावं लागेल. हां चालेल. उद्या आपण ह्याच्यात ना डोंगरावरती लाईट नाही इथं. अरे हां, रस्ता दिसला पाहिजे. हा रस्ता एकदम डेंजर आहे. माकड पण आहे. हा बघा माकड. आता तरी कमी दिसतात, नाहीतर असेल झाडामध्ये पण उरलेले असतात, कुठे ना कुठे असतातच. तर लवकर चल. आलो इथे जरा 1 तास थोडा एन्जॉय करू आणि मग लवकर निघू, कारण गाडी वरती घेऊन आलोय. तर आरामात उजेडामध्ये आम्हाला जायला पाहिजे. नाहीतर मग गाडी रस्ता तर तुम्ही बघितला डोंगर आहे. आता आलो आहे इथे. 4 व्हीलर आरामात जाऊ शकते ज्यांना एक्सपिरियन्स आहे तरी, पण 2 व्हीलरमध्ये जरा प्रॉब्लेम होतो. आता आम्ही महादेवाचं दर्शन घेणार. आलो एवढं चांगलं पुण्य जागेत, तर आशीर्वाद घेऊनच जाऊया. हां तर पोचलो फायनली. चालू आहे. हां आवाज येतो आपला. चालू आहे. पोचलो तुंगारेश्वर मंदिरचे इथं. आता दर्शन घेऊया महादेवांचे. यस. असा व्हिडिओ घेऊन चालताना भारी वाटतं. माझं पण चालताना काढ असा. आला शेवटी तुंगारेश्वर मंदिर. पूर्ण गार्डन आहे एकदम. चला आला मंदिर. होत झाला. हा रे, हा मंदिर आहे ना आता. हवं किरवाट्याला तिथं. आला मंदिर तुंगारेश्वर आलेलं आहे मंदिर. बंद करा कॅमेरा.
हां मंदिरात. तर आता जातो जरा भिजायला. हा मंदिर आहे तुंगारेश्वर. भावानी एकच वाक्य बोलला की काय बोललो? जेवायला आलो, काय ताटात आलो पण जेवलो नाही. बरोबर ना? हे बंद आहे. आजच्या गावात बंद आहे रे शे. त्या मित्रांनो आज पोपटच पोपट होत आहे. नुसतं बंद आहे, सर्वीकडे बंदच आहे. तिकडे पण यायला भेटलं नाही, इकडे मग बंद आहे. इथे नेहमी गर्दी असते, लोक भिजत असतात, पण आता बंद केलंय. इथे आम्ही इथे बसायचो. हां शे. हां तो दुसरा तुंगारेश्वरचा वॉटरफॉल ना. काय रे फक्त तुंगारेश्वरच्या मंदिरातच फक्त गेलो आणि ते भिजायला आलो होतो, ते बंद आहे, कोणच नाही भेटत आहे, एंट्री बंद केली. तर काय आम्ही भिजायला तयार असतो. आम्ही भिजायला तयार आहे. दादाने रेनकोट घातलेला आहे. तर आता म्हणायचा काय उद्देश आहे, आता आम्ही आलो फक्त तुंगारेश्वर मंदिरचे दर्शन घेतले, आतमध्ये शिवलिंगचे पाया पडलो आम्ही. बाकी भिजायला तर भेटलं नाही, ते बंद केलं आहे, नो एंट्री आहे. आणि बाकीचं जे मला वाटतं चिंचोटीचं पण आहे, ते पण मला वाटतं बंद असेल, कारण पोलीस भरपूर होते बघण्यासाठी. तर पाणी जास्त फोर्सने येतो म्हणून बंद केलं आहे वाटतं ते, पण नंतर चालू होऊ शकते. तर मी परत कधी येणार तेव्हा आपण तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. हो, आम्ही सकाळी 10 वाजता निघू. हां, तेव्हा सकाळीच निघू आता, कारण 6:30 वाजायला आले. आता संध्याकाळ होते, त्यानंतर जरा रस्त्याला खडबडीत आहे, तर आम्हाला उजेडात डोंगर आहे. म्हणून आम्हाला आता उजेडातच जायला पाहिजे लवकरात लवकर. तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर वसईवरून बस असते वालिवची. बसेस असतात सारखे 10-15 मिनिटांनी. तर बसेस, रिक्षा तुम्हाला रिकमेंडेड कडे रिकमेंड तुम्ही ऑटो पकडून या. हां, ऑटोनी काहीतरी 30 रुपये. खाली मंदिर वरती येण्यासाठी ऑटो आहेत. हां, हळूहळू ऑटोने या. हां, आणि प्रवास करा. हां, ऑटोने पण येऊ शकतात. ऑटो पण भरपूर आहे. 40 रुपये काहीतरी घेतात. आणि ती 40 रुपये पाऊस भरले. आता आम्ही निघतो. दादा तर फुल रेनकोट घालून आहे, मी तर भिजणार. तर माकडे तर मोबाईल ठेवतो मी, नंतर भेटतो. आलेलं आहे वाटते, आवाज येतोय. आला जोरात आला थोडं. डोंगर भाग आहे ना, तर पाऊस जास्त पडतो ह्या साईडला. आला शेवटी पाऊस. आला एकदम आला जबरदस्त. आपण गाडी कुठे लावलेली? गाडी खाली लावली आहे. खाली लावली आहे? हां, इथे रिक्षा बसेस आपल्या 4 व्हीलर. हां, ऑटो ह्याच्या खालीच आहे. तुम्हाला आता दादा आणि मी तुम्हाला बाय करतो आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आमचा प्लॅन तर काय, आम्ही केलेलं चिंचोटीमध्ये. तर आलो तुंगारेश्वर मंदिराला, मंदिराचे दर्शन झाले. तर आता नवीन व्हिडिओमध्ये भेटूया कुठल्या तरी चांगल्यासा. तर भेटूया. बाय बाय. टाटा. तर माझा भाऊ, त्याला भिजायचं होतं, तर तो आता राहतोय भिजायला. राहुल, मी इथेच उभा राहू? ए भाई, इथेच राहू का? काय घसरतो रे, मला व्हिडिओ बनवायचा ना तुझा. इकडे भिजलो शेवटी, मजा आली. एकटा भिजलो, एकदम मस्त वाटलं. भिजतात आहे कारण वरती बंद आहे ना, म्हणून लोकांनी इकडे भिजायचा निर्णय केला. तर इकडे काय आता तुंगारेश्वर एवढा लांब आले आहे, तर भिजणारच ना. तर चांगलं आहे भिजायला, मी पण भिजून झालं. नशीब हे बंद नाही केलं आहे. वेश बंद लिहिलं आहे, तरी पण आम्ही भिजणार, पण रिक्स सोबत.
ती मी भिजलोच कारण काय इथपर्यंत आलो आहे म्हणजे काय बोलतो मी काय कसा डायलॉग बोललेला मगाशी हां टाटापर्यंत आलो आहे आणि जेवलो नाही असं थोडी होणार तर इथे आनंद घेता येतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिथे आनंद घेतला तर मस्त वाटलं भिजायला दादाने व्हिडिओ काढला माझा मस्त आणि बस आता आम्ही इथून निघतो आहे ही बघा गाडी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय